अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. माणगावप्रमाणेच या पंचायत समिती मतदारसंघातील सर्व गावांचा विकास हाच अजेंडा ठेवून महायुतीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र विरोधक राजू मगदूम या सरपंचावरील टीकेचा अजेंडा ठेवून सामोरे जात आहेत. हे दुर्दैव आहे असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. ते माणगाव येथे आयोजित केलेल्या उत्तर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटी चेअरमन RJ पाटील होते. पुढे बोलताना आवाडे म्हणाले, देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. जिल्हा परिषदेतही आपल्याला महायुतीचीच सत्ता आणायची आहे. आपण विरोधकांवर टीका करायची नसून आपण फक्त विकास कामांचाच अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहास राजमाने आणि पंचायत समितीचे उमेदवार मिनल मगदूम यांच्या समोरील फक्त कमळ आणि कमळाचे बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आहे, असेही यावेळी त्यांनी आवाहन केले. आमदार अशोक माने म्हणाले, माणगावच्या विकासाची डंका राज्यभर वाजत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने गावात राबवलेल्या विविध योजना व योजनांचा राज्यस्तरावर गौरव होत असतो आणि याच योजना आता या पंचायत समिती मतदारसंघात सुद्धा राबवण्यास सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या विजयानंतर या संपूर्ण पंचक्रोशीला विविध योजनांच्या माध्यमातून भरभरून मिळणार असून या योजनांच्या आणि विकास कामांवर प्रभावित होऊनच जनतेने महायुतीला निवडून देण्याचे पक्के केले आहे. सरपंच राजू मगदूम म्हणाले की निवडणूक विरोधकांनी विकास कामावर न बोलता फक्त राजू मगदूम या व्यक्तीवर केंद्रित केले असून त्यांना समोर पराभव दिसत असल्यामुळेच त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. माणगाव गावातील स्टेजवर येऊन विकास कामांच्या गप्पा माराव्यात. माणगाव आमची दहशत विकास कामांची आहे. आमच्या आया बहिणींच्या वाट्याला कोण गेले, आमच्या गोरगरीब माऊलींच्या वाट्याला कोण गेले, आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला कोण गेले, तर त्याच्यावर आमची दहशत असणारच. टीका करणाऱ्यांनी याचा पहिल्यांदा अभ्यास करावा की आपण विधानसभेची निवडणूक लढवत असताना दुसऱ्याच प्रयत्नात जनतेने आपलं डिपॉझिट जप्त केलं आणि त्याचं आत्मचिंतन करावं. यावेळी इचलकरंजीचे नगरसेवक रुबेन आवळे, मुळशिंगीचे सरपंच गजानन जाधव, अनिल पाटील, IY मुल्लासर, साजणी सरपंच शिवाजी जाधव, तिळवणीचे सरपंच राजेश पाटील, वंदना मगदूम, सुरेश खोत, बबन खोत, सागर खोत, माणगाववाडी उपसरपंच विद्या जोग, नंदकुमार शिंगे, नितीन कांबळे, अनिरुद्ध शिंदे, सरकार मुळशिंगी, सुकुमार पाटील, राजू मगदूम, सरपंच उमेदवार मिनल मगदूम, सुहास राजमाने, उदय माने, मनोज चौगुले, निखिल माळी, मंगल मिळचेकर, ग्रामपंचायत सदस्य तिळवणी, अविनाश माने, माजी उपसरपंच राजू जगदाळे, आमदार अशोक माने, अभय काश्मीरे, रुई, अतिग्रे सरपंच सुशांत वड्ड यांच्यासह महिला भगिनी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दरम्यान यावेळी मतदारसंघाच्या वचननाम्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आमचे सहकारी राजू मगदूम यांनी अगदी उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी चेतना निर्माण दिली आणि राष्ट्रीय स्मारकासाठी त्यांनी उपोषण केलं. आणि काय संबंध येतो उपोषणचा राजू मगदूमचा? त्याने देखील या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक व्हायला पाहिजे, त्यासाठी हा माणूस धडपडून त्यांनी संपूर्ण शासनाची टीम जमा केली आणि त्यांना ताकदीने सांगितलं की माणगाव ऐतिहासिक आहे आणि याला कोटीने निधी मिळाला पाहिजे. आणि त्या राजू मगदूम यांच्या उपोषणामुळे त्या ठिकाणी 200 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला. फक्त होत नव्हता, तो फक्त कागदोपत्री होता. आणि त्या कामाला राजू मगदूमनी ठासून सांगून या ठिकाणी शासनाला लेखी स्वरूपात कलेक्टर साहेबांच्या ठिकाणी जाऊन आमची सर्व माणगावच्या कार्यकर्त्यांची एक जाहीर मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी शासनाला जमून 200 कोटीचा प्रस्ताव राजू मगदूमच्या मुळे झालेला आहे. अरे सांगायला लाज वाटायला पाहिजे की माणगाव या ऐतिहासिक भूमीमध्ये मातंग समाजाचा प्रश्न निर्माण होता. त्या ठिकाणी या ठिकाणी असणारे आमदार देखील होते आणि त्या ठिकाणी आम्हाला मातंग समाजाच्या हॉलसाठी प्रयत्न करून त्यासाठी जाग्याची मागणी होती. आमची जागा देखील आमचा त्या ठिकाणी नव्हता. तो जागा आमचे इचलकरंजीचे नगरसेवक आमचे रवी साहेब राजपुते यांच्याकडून 50,000 रुपये आम्ही घेतले आणि त्या ठिकाणी मातंग समाजाला जागा आम्ही दिली.
म्हटला त्या भाडेवाला मी हे सांगतो, तू माणगावच्या प्रथम नागरिकाला काढता म्हणतोस, जेणे लोकांना आतापर्यंत किती गोरगरीब लोकांना अन्नाला लावलं, अनेक स्त्रियांना त्यांना अधिकार मिळवून दिला, अशा माणगाव गावचा हा सरपंचाला जर कोण या ठिकाणी काढता म्हणत असेल या माणगावच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पदभूषण झालेल्या भूमीमध्ये, तर त्याचा मी या ठिकाणी प्रथम निषेध करतो. दादा तुम्ही आम्हाला पहिला पण सांगता की डोक्यावर बरफ ठेवा, तर दादाची आता काय ताकद संपली आपली. खासदार झाला, आमदार झालं, दोघं भाऊ आमदार झाले. आमदार झाल्यानंतर तुम्ही काय फंड गावासाठी खर्च केला त्याचं बोलावं. तुमच्याकडे 5 वर्ष आमदारकी होती काँग्रेस पक्षाची, शेतकरी संघ राजू खासदारांना खासदारकी होती, ते सांगायचं राहिलं की विकास रत्न राजू मगदूमच्या नावानं नुसतं बोंबड सुटल्या. त्यांना दादा दुसरं कामच नाही, त्यांना 100% आपला पराजय दिसलाय. आता काय करायचं, फक्त आम्हाला तुमच्याविषयी भांडणं करायचं. त्या ठिकाणी फक्त ते एकच धंदा तोड केलाय, राजू मधूम असं केला, राजू मधूम काम किती केलंय. तू गावातल्या आमच्या ग्रामपंचायत घेऊन बघ, भिंतीवर चिटकवर, भिंतीवर जागा देखील नाही, तेवढं गावातल्या पुरस्कार राज्यातलं जिल्ह्यातला. या ठिकाणी ह्या आमदारांचं काम होतं की या मतदारसंघातलं एक गाव स्मार्ट विलेज आहे, तर या आमदारानं कधी देखील आमच्या ग्रामपंचायतल्या सरपंच असू दे त्या बॉडीला कधी देखील तिने भेट देऊ, तिला अभिनंदन केले नाही. आम्हाला त्यांच्याकडनं अभिनंदन अपेक्षा नाही, तर त्यांना कळलं पाहिजे की आपल्या भागातलं एक गाव स्मार्ट विलेज जातंय, राज्याच्या लेवलला काम करतोय. एक सरपंच असा आहे की रात्री हात मारला तर 100 मुलं त्याच्यासाठी तयार आहे. ज्या माणसा हातात दानत आहे म्हटलं तर एका मिनिटात पुतळा उभा करू शकतो. खरं तिथं माणगाव वाचल्यास प्रत्येक सर्वसामान्य प्रत्येक जातीच्या समाजाच्या लोकांचं त्यामध्ये वाटावा लागावा, त्या उद्देशानं ते काम चालू आहे. भविष्यात ते 100% काम करणारच आहे. तर अशा गोष्टी तर बोलायचे की गुलाल लावून या धागा घेतो, त्याला माहिती आहे गुलाल लागणारच नाही. तुम्हाला गुलाल ज्योतिबाचाच गुलाल लागणार, दुसरा तुम्हाला गुलाल नाही. त्यांना आता परत बोलायचं नाव काढायचं. किती वर्षापासून सत्तेत असलेला माणूस म्हणून राजूच्या कामाची ख्याती आहे. आम्ही कधीही सत्तेमध्ये नाही, पण आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. राजू हा अतिशय आव्हाडांच्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि आव्हाडांनी कायमस्वरूपी राजूला अतिशय चांगल्या प्रकारे कामाचा लाभ दिला आहे. राजू निश्चितपणे सांगतो, मी गेल्या जिल्हा परिषद देखील त्यांची वहिनी उभा राहील ते कडलीच ना, त्याला देखील राजू बघितलं तर राजूकडे नेटवर्क आहे, कोण कुणाला कुठलं काय सांगायचं आणि जिथल्याचं नियोजन लावायचं. राजूनी जिल्हा परिषद निवडणूक देखील आपल्या भागात नसताना देखील तिकडं कडलीमध्ये जाऊन कडलीमध्ये विजय मिळवला. त्याच पद्धतीने यावेळेस देखील निवडणूक अशी अतिशय चांगली आहे. आणि राजूचा हे भाग मला वाटतं आमची 2च गावं आत्तिगड आणि मुळशी वेगळे आहेत. मला वाटतं या जिल्हा परिषद मधलं तर सगळीच गावं तुमच्या भागातले आहेत. त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणचा विजय राजूचा आणि राजमानचा होणार हे निश्चित तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्ह आपण बाबा बटन दाबून आपण त्याने भरघोस मताने विजय करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझ्या छत्रपती जय हिंद जय भारत. राजू मगदूमने माणगावसाठी किती निधी दिला आणि तुम्ही किती निधी दिला? जर त्यामध्ये राजू मगदूमाने जर कमी पडले असतील, दादा आज माघार घ्यायचं, मिनल मगदूम बहिणींची माघार आहे आणि त्या हातांना कोणा त्यांना बिनविरोध निवडून देऊया. हाय काय तयारी तुमची? अरे विचार करा, जो माणूस आमच्यासारख्यानं उभा करायला आलाय, माणगाव उभा केलाय, तर माझं म्हणणं होतं मगदूमवाडींची निवड ही बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. कोण खोडपण केला, काय केला, कुठलं राजकारण काय चाललंय, काय भ्रष्टाचार केला, कुठं भ्रष्टाचार झाला, अहो काय चाललंय? काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये राजूदादांच्या मागे लागल्या, कुठलं काम करलाय, काय करलाय ते आम्हाला सांगा म्हणून. आणि इथं येऊन काय तर बोलायचं, विकासावर बोला, निधी कुठनं आणला ते सांगा, मुलांना नोकऱ्या देतो म्हणून सांगा. काय ओझ उठायचं, इथं भ्रष्टाचार केला, बिबट्या आहे, हे आहे ते आहे. अरे बिबट्या काय करलाय तुला? बिबट्याचं हे तो वाघ आहे हो. हा कुठली तर दहशत तात्या काय आता बोललो तर भूमिका काय आहे? राजू मगदुमांच्या माध्यमातून या
युवकांना रोजगार असेल, शिक्षणाच्या संधी असतील, गोरगरिबांच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम राजू मगदुमांच्या माध्यमातून झालेलं आहे. फक्त कोरोनाचा काळ आठवा, त्या काळामध्ये कुठली मंडळी तुमच्या बरोबर होती आणि कुठली नव्हती हे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवा. या ठिकाणी बहिणीसाठी तो भाऊ होतो, आईसाठी मुलगा होतो, वडीलधाऱ्यांच्यासाठी आधार बनतोय. हे कुठं जर चुकत असेल तर तुम्ही सांगा, राजू मगदुम राजकारणातून थांबतील. कुठं चुकलंय त्यांचं? कुठल्या बहिणीची छेड काढली म्हणून त्याला तिथं हात उघडला असेल तर ती काय दादागिरी होते असेल तर तुम्ही सांगा, राजू मगदुम चुकलाय का? चुकलाय? बोला की. नुसतं खाली बसून नाही म्हणलं का? चुकला असेल तर तुम्ही त्याचं कान धरायची ताकद तुमच्यामध्ये आहे. राजू मगदुमाच्या माध्यमातून गावाचा विकास झालाय. आम्ही देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा आदर्श घेऊन या ठिकाणी काम करतोय. या ठिकाणी मुळशीचे गजानन जाधव असतील, पट्टणकोडी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून आमच्या वंदनाताई सदस्य झाल्या आणि त्यांना सभापती पद मिळालं. त्या सभापती पदाचा उपयोग एवढ्या योजना त्यांनी आणल्या राजू मगदुम साहेबांनी. त्या माध्यमातून या भागातल्या प्रत्येक माणसाला मदत करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. प्रचंड मोठ्या विकासाचा निधी त्यावेळेला आणला, कारण मी जिल्हा परिषद सदस्य होतो, त्या आम्ही एकत्र काम करत होतो आणि त्या कामाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये अधिकाऱ्यांना अभ्यासपूर्व अशा पद्धतीची माहिती देऊन त्या माहितीच्या आधारे निधी खोचून आणायचा आणि आपल्या भागात लावायचा, ही भूमिका राजू मगदुमने त्यापासून केलेली आहे. एक कर्तबगार, कार्यक्षम आणि सक्षम हे एक नेते आहेत आमचे या भागामध्ये. मला देखील आपण सर्वांनी प्रचंड मताने इथं निवडून दिलं. उच्चांकी मत या मतदारसंघात मला मिळालं आणि त्याच्यामध्ये आपल्या माणगावचा फार मोठा वाटा आहे. आपण सर्वांचं योगदान माझ्या पाठीमध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून आज राज्य शासनाच्या माध्यमातून जेवढा फंड माझ्या वाटणीला येतो तो सगळा फंड बराचसाच इथं 2 कोटीच्या पुढं निधी आपण इथे दिलेला आहे आणि राजू मगदुम साहेबांचा उपयोग आज या भागामधल्या सगळ्या गावामध्ये या गावात केलेला आहे. अनेक ठिकाणी अतिशय चांगले रस्ते झालेले आहेत, गटारी झालेले आहेत, विकासाची कामं चालू आहेत आणि अजून भरपूर आपल्याला कामं करायची आहेत आणि म्हणून अशा या कर्तबगार लोकांनी निवडून देणं गरजेचं आहे. प्रकाश अण्णा इथं आहेत, प्रकाश अण्णांनी या जिल्ह्यामध्ये ते आणि आम्ही एकत्र कायमपणे मंत्रालयामध्ये असतो. प्रकाश अण्णा मंत्री असताना या भागातल्या प्रत्येक गावामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सहकारी संस्था दिल्या, पतसंस्था दिल्या, माणसाला उभं करायचं काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ रुई जिल्हा परिषद मानगाव पंचायत समितीच्या आमच्या दोन्ही उमेदवार सुहास राजमाने आणि मिनलते मगदूम या दोघांच्या कमळ या चिन्हाच्या आमच्या उमेदवारांचं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारार्थ या ठिकाणी आपण प्रचाराला जमलोय. कार्यक्रमाला आत्ताच ज्यांचं मनोगत झालं असे आमचे नेते या परिसराचे मान्य प्रकाशांना, मान्य अशोक बापू या परिसराचे आमदार, महायुतीचे म्हणून या ठिकाणी उमेदवार आहेत. अतिशय ताकदीने या ठिकाणी काम करणारे हे उमेदवार आहेत. राजूची ओळख फक्त या कोल्हापूर जिल्हा, हातकणंगले तालुका एवढ्या पुरतं मर्यादित नाही, तर या कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये या मानगावचं नाव या राजू आणि राजूच्या कार्यातनं झालंय. एक चांगलं सरपंच नेतृत्व कशा पद्धतीनं करू शकतो हे त्यांना गेल्या त्यांच्या काळामध्ये त्या ठिकाणी गेल्या 4-4.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी घालून दाखवलंय. अतिशय चांगल्या पद्धतीनं वंदनाताई मगदूम या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होत्या. आमचे सुहास राजमाने बापू, तुम्ही परवानगी दिली, सुहासला लढवण्यासाठी तुमचा आभार व्यक्त करतो. तुम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या कार्यकर्त्याला ताकद द्यायचं बळ तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी केलाय. सुहासला पण तुम्ही त्या ठिकाणी बळ दिला, ताकद दिला. त्या पद्धतीचं ताकद हे या मतदारसंघाच्या विकासासाठी
तुमच्या खांद्याला खांद्या लागून सुहास सुद्धा त्या ठिकाणी काम करेल ही खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. मिनलताई मगदूम अतिशय चांगलं कार्य करणाऱ्या काम करणाऱ्या या इचलकरंजीच्या आमच्या कन्या आहेत. लग्न होऊन माणगाव मध्ये आले. आज माणगावचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून सुद्धा कसं होऊ शकतंय हे पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी दाखवून देऊ शकतात. आज मी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. शेवटचे 2 मिनिटं राहिले. मी जाता जाता एवढंच सांगेन की राजू, कुठल्याही परिस्थितीत अण्णांनी सांगितल्या पद्धतीनं कुठल्या टीकेवरती आपण जोर द्यायचं नाही. आपण आतापर्यंत कामाच्या जोरावरती आपण या माणगावचं नेतृत्व केलंय, या परिसराचा विकास केलाय. आपल्या या साजनी रुई पट इथं माणगाववाडी या तिकडे या सर्व मतदारसंघातल्या या परिसरातला विकास करत असताना आपण हजारोत नाही लाखोत नाही किमान 70-80 कोटी रुपये या रुई मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी लावले आणि त्यामुळं उच्चांक विकास सुद्धा या भविष्य काळामध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून 7 तारखेच्या मतदानाच्या दिवशी जिथं महिलांचा नंबर येतो, जिथं महिलांचं मतदान पडतं, तिथं विजय हा निश्चित होतो. ह्याचं जिवंत उदाहरण मी आमदार आणि बापू आमदार झाले, ह्याचं जिवंत उदाहरण त्या ठिकाणी आहे. आणि एवढी मोठी माझ्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी उपस्थिती बघून मला खात्री आहे की आमचे 3ही उमेदवार रुई पंचायत समिती, माणगाव पंचायत समिती आणि रुई जिल्हा परिषदचे आमचे 3ही उमेदवार उच्चांक मतानं त्या ठिकाणी निवडून येतील आणि त्याच्यामध्ये माणगाव पंचायत समितीचा सिंहाचा वाटा असेल. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा आनंद मला आहे. 7 तारखेचं मतदान आहे आणि 9 तारखेच्या मतमोजणीची आवश्यकता नाही. आजच तुमचा विजयाचा गुलाल झाला. एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद काल रुईमध्ये झालेले राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची सभा, या सगळ्यात एक वेगळं वातावरण तयार झालंय. आता फक्त आणि फक्त दिसलं कमळ दाब बटन अशा पद्धतीचं वातावरण सगळीकडे एक उत्स्फूर्तपणा तयार झालाय. राजू मगदूम एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता कसा असावं यातलं जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं एखाद्या सरपंचाचा तर राजू मगदूमचं नाव घेतलं जातं. अशा पद्धतीचं काम करणारा आपला सहकारी, त्याच्यावर टीका होत राहणार. राजू, त्या टीकेला आता लक्षात घ्यायचं नाही. ज्यावेळी माणूस त्या थरावर जातो त्यावेळी त्याला स्वतःची जागा कळलेली असते. काय होणार आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये हे कळलेलं असतं. आम्ही केलेल्या विकासाची कामं आणि उद्या करणाऱ्या विकासाचा वसायला वारसा घेऊन आज जनमानसांच्या समोर, बंधू भगिनींच्या समोर आशीर्वाद मागायला जातो, मत मागायला जातात. ते काय सांगणार आहे? त्यांनी काय केलं म्हणून सांगणार आहे, त्यांनी काय करतो म्हणून सांगणार आहेत. अरे दिल्लीत आमचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. नरेंद्र मोदी साहेब आमचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या कल्पना गतिमान झाल्या. विकसित भारताचं स्वप्न आम्ही साकार करायसाठी पळायला लागलो. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ आज सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्राला भारतात सर्वाधिक पुढे घेऊन जायच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही, जोरात जाणार आहे आणि त्या जोरात महाराष्ट्राला न्यायच्या कामामध्ये सुहास आणि मिनलताई त्या ठिकाणी पाहिजेत हे सांगायला मी तुमच्याकडे आलो. दिल्लीतनं निधी मुंबईतनं निधी जिल्हा परिषदेत आणि जिल्हा परिषदेतनं आपल्या भागात जसं वंदनाताईंनी आणला निधी, सभापती म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याच्यापेक्षा चांगलं काम नक्की सुहास करेल अशा पद्धतीचा विश्वास मला आहे. वहिनीने कमी केलेलं नाही, पण सुहास आमदारांच्या तालमीत तयार झालाय. त्याला कसं सरकारी कामं करायचे माहिती आहे आणि राजूमुळं वहिनीला सगळंच कळालेलं आहे काय करायचं आणि काय.
त्यामुळे दोन्ही अतिशय चांगले उमेदवार तुमच्या समोर भारतीय जनता पक्षाने दिलेत. कोण काय सांगितलं, काय शिव्या दिल्या त्यांना नकला. त्यांनी आयुष्यभर तेच करत राहावं, काही शिवायचं तेवढंच काम आहे, हे खरंय. अरे एवढ्या माझ्या माता भगिनी इथं जमल्यात, आज पहिल्यांदा बघितलोय मी. आज पहिल्यांदा बघितलोय माता भगिनी चीअर्स करतात, पुर्य करून राजूला साथ द्यायला लागल्या. हे पहिल्यांदा बघितलं. एवढ्या सभा केल्या, एवढ्या ठिकाणी गेलो, पण महिलांचा अशा पद्धतीचा आवाज मला पहिल्यांदा मणगावात बघायला मिळाला. या पवित्र भूमीमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या माणगावमध्ये आज आपल्याला हे बघायला मिळालंय उत्स्फूर्तपणा. महिलांचं खऱ्या अर्थानं ताकद काय आहे हे तुम्ही सगळेजण उद्याच्या 7 तारखेला दाखवून द्यायला पाहिजे. माझी लाडकी बहिणीचं महायुतीच्या सरकारनं तुम्हाला सातत्यानं मदत करायची भूमिका घेतली. विरोधक ते बंद पडायसाठी प्रयत्न करत होते, पण आम्ही ते चालू ठेवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ते सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे. आता आमच्या माता भगिनीने आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे. आम्हाला केवळ एवढ्यावर थांबवायचं नाही, लखपती दिदी बनवण्याच्यासाठी आम्ही योजना आणली. विश्वास तुम्हाला आणि मिनलताईला सांगेन, भविष्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून राहुल आवाडे आले, त्यांचंही स्वागत. भविष्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम माझ्या सगळ्या माता भगिनींना वेगवेगळ्या उद्योगाचं ट्रेनिंग द्यायचं आहे, त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे, वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण देऊन त्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये मालक करायचं आहे. या पुढच्या काळात गतिमान प्रगतीच्या दिशेनं आपल्याला जायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे आम जनतेनं आता ठरवलेलं आहे आणि त्या दिशेनं मतदान होणार आहे. राजू, या पुढच्या काळात कुणाचं नाव घेऊन टीका सुद्धा करू नकोस, मोठं करू नकोस रे बाबा. ते नाव सुद्धा घेऊ नका सभेत, त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका. हे चालत राहतंय. आपण हाती चालला की काय 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 होत राहतंय. हे तसं आहे सगळं. एवढा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर उद्याच्या 7 तारखेचं मतदान कमळावरच होणार आणि 9 तारखेला सुहासला आणि मिनलताईला अखंड गाव गुलाबात आणून काढणार. ह्याच्यासाठी तयार राहा, ते करा. दोघांचेही चिन्ह कमळ आहे, नंबर काय नाही. दिसला कमळ 10 बटन. या पद्धतीनं पुढे जायचं. दोन्ही कमळाच्या समोरची बटन दाबा, त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा. वेळेचं बंधन. राजू, उत्तर द्यायला लई वेळ घेतला तू, माझं भाषण जरा कमी केलं. असू दे, तुझं मी रिकामं झालं. मग मी काय, या गावानं मला एकतर्फी मतदान देऊन उच्चांकी मतदान केलेलं आहे. पण राजू, मला ज्या टक्केवारीत 80% झालेल्या मतदानात मला मतदान या गावानं दिलंय. पण राजू, मला विश्वास आहे उद्याच्या 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये माणगाव हे रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. कसं मतदान असतंय, एकतर्फी गाव कसं राहतंय, तर आताच्या फोडासारखं तुला जपलं राजू गावानं. हे निवडणुकीच्या वेळी सिद्ध करा, एवढंच माझं सगळ्यांना विनंती आहे. दिसला कमळ 10 बटन. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही उमेदवारांच्या समोरचं बटन दाबा, त्यांना विजयी करा एवढी विनंती करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.